कानाजी ते गेले निघून. हॅलो हॅलो सांगू नका रे, कोणी काही सांगू नका. हॅलो हॅलो राम राम मंडळी. करेया प्रथम नमन वंदू देव गजानन, सकल सिद्धीचा तो दाता, नाना विघ्ने निवारिता. देवगणाचा गणपती तुका म्हणे राहो चित्ती, शरण शरण हनुमंता तुम्हा अनुरामदूता. काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दावया सुबटा, काय शूर आणि वीरस्वामी काजी तुझादरा. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, भक्ती शक्ती युक्तीचा. या सर्वांचं काही कालानंतर आपण नाव घेऊच, पण सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की जालखेडचं मैदान पार पडण्यासाठी आपली जी आर्थिक मदत आम्हाला मिळते त्यामुळेच आम्ही इतकं मोठं मैदान पार पाडतो. तर जालखेड ग्रामस्थांच्या वतीनं ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य आम्हाला केलं त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. थांबतो. अनेक कुस्ती शौकीनांचे पैलवान मंडळींचे पावलं या जालखेड नगरीकडे. एकेरी कस काढलाय, मात्र खालचाही काय पडायला तयार नाही. पटेल साहेब, वरच्या मनगटामध्ये किती ताकद आहे त्यापेक्षा खालचा मन घट्ट करून. समोरून खिमेडावाची पकड, बाप रे बाप. हो तिथं तो हात कसा वाचला. हो इकडं बाप रे बाप, मोरिडावर विजय मिळवला. या ठिकाणी पंचकृषीतील एका काळचे नावलौकिक पैलवान उजव्या पायाला निकाप लावलेला विळवंडीचा पैलवान आहे. त्याचमुळे म्हणतोय गावाची नावं पुकारत जा, गावाची नावं सांगत जा. कळायला सटाणा विरुद्ध इगतपुरी महिलांची कुस्ती आखाड्यामध्ये चालू झाली. मुलग्यापेक्षा मुलगीवरील प्रकाश देते दोन्ही घरी. 2016चा रिओ ऑलिम्पिक आठवा किंवा भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारचं मेडल नव्हतं, मात्र एक चमत्कार झाला आणि साक्षी मलिकनं या भारत देशाला ब्रॉन्झ मेडल मिळून दिलं. बरोबर आहे का? एक नागिना तर एक वागिना. लहान मल्लांचा प्रचंड वावर मध्ये आखाड्यामध्ये लहान मल्लांचा. बरोबर आहे, आखाडा बेशिस्त होत चाललाय, जरा शिस्त येऊ द्या. करंजाळीचे बाजार समितीचे संचालक गणपत भुसारे यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. त्यांचंही आमच्या आयोजकाच्या वतीने स्वागत करतो. वा. आणि या दरबाराला स्वराज पाटील पहिलवान इथे हजर झालेले आहेत. अनेक नामांकित पैलवान या कुस्ती आखाड्यासाठी. साहेबराव दादा मोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती केली. बाप रे बाप, तिथंच एकेरी कंस गाडण्याचा प्रयत्न करतीये. निगेटिव्ह कुस्ती होणार नाही अशी दक्षता घ्या. यांच्या हातामध्ये एक पैलवान आहे, सदगीर पैलवान. जरा हात वरती करा. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनजी सदगीर यांच्या गावचा, कोंबाणे गावचा आणि त्याचा प्रतिस्पर्धी भिळवंडीचा हा सदगीर पैलवान सराव करतो. NIS कोच बाळासाहेबजी बिन्नर, राजश्री शाह महाराज कुस्ती संकुल सिन्नरला. भिळवंडी विरुद्ध सिन्नर अशी कुस्ती लागली. पायाला काळा निकाप लावलेला भिळवंडीचा पैलवान आणि त्याचा प्रतिस्पर्धी सिन्नरचा पैलवान. एक तगडी कुस्ती. हा चैताली कुस्तीला हाताला हात लागला नाही की लगेच आतमधून टांग लावली बघा. छातीवर पैलवान नाव कोरलेला.
लाडची विरुद्ध राऊतमाळ. हो कैची, बाप रे बाप, कैची केली होती पाठीमागून. आता मात्र हो, मी मगाच म्हणलं की कुस्ती रंगतदार होणार आहे. अंग काठीवर जायचंच नसतं, करंट असतोय पोरांमध्ये. हो त्यातूनही वाचला लाडचीकर. अलीकडे संकेत भाऊंच्या हातामध्ये पैलवान खेळायला लागलेला आहे. 300 रुपये इनाम पुकारलेला आहे. संकेत निगड यांच्या हातामध्ये पैलवान फिरतोय बघा. पैलवानांसाठी एक खुशखबरी. उद्या नळवारपाडा येथे भव्य आणि दिव्य कुस्त्यांची विराट दंगल 2 वाजेला सुरू होणार आहे. पैलवानांनी हो इकडे छोट्या दरातली कुस्ती 10 कडावर विजय मिळवला. चालू झाला की इकडे नामूल्य करा आणत जा किंवा बाप रे बाप. हो बाठो बच गयो. सिन्नर विरुद्ध चांदवड. वा एक तगडी कुस्ती जोडली. सिन्नरचा पहिला यश करे. ओम ओम कोण जरा हात वरती कर. वय वर्ष अवघे 12-13 असेल. सिन्नर विरुद्ध कोचरगाव. दोन्ही पायाला निक्याप लावलेला सिन्नरचा पैलवान एनआयएस कोच बाळासाहेब जुबिंदर यांचा पट्टा आणि त्याचा प्रतिस्पर्धी कोचरगावचा पैलवान शुभमजी मोरे कुस्ती धरता आखाड्याच्या उजव्या बाजूला. भोर कोहर वर्सेस पिंपरास. पंचमंडळी पहिल्याला माझ्या समोर आणून कुस्ती लावत जा, म्हणजे मला कुस्तीचं विश्लेषण करता येतं. नाहीतर कोण कुठला पहिला तुम्ही कोपऱ्यात कुस्ती लावताय मला समजत नाही. लाडचीचा पैलवान आणि दोन्ही पायाला काळ्या निक्या बाजूला सिन्नरचा पैलवान. इकडं सचिन भोसरे आणि नलवडेची कुस्ती लागली. शुभम मोरे त्यावर नजर ठेवू नये. पंच म्हणजे आखाड्यामधला परमेश्वर असतोय. दोन्ही पायाला व्हाईट निक्या बसलेला. चित्तपटीने विजय झाला. 2 मिनिटाच्या आत कुस्तीचा निकाल घेतला. अशा कुस्तीचा चाहता वर्ग फार मोठ्या प्रमाणात असतोय. नाहीतर गळ्यात गळा घालून लढणाऱ्या पैलवानाचं कोणी लक्ष देत नसतं. इकडं सचिन भोसरेना एकेरी पट्ट काढून कब्जा घेण्याचा प्रयत्न करतोय. हो बाप रे बाप. आणि सचिन भोसरे चित्तपतीने विजय झाला. प्रतिस्पर्धेच्या छाती कपडे करून आखाड्यात येथे सुरुवात तुमच्यापासून मोठ्या कुस्त्या बाकी आहेत सगळ्या. मान्यवर तुषारजी मोरे यांच्या वाजता यांच्या हातामध्ये पहिल्यांदा फिरतोय. 600 रुपये इनाम त्यावर. आणि शुभम मोरे यांच्या हातामध्ये पहिल्यांदा फिरतोय. 600 रुपये इनाम याच्यावर. आता पहिलं नाही बाबा कीर्तन करत. राहुल भाऊ गर्दी वाढली. गर्दी 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 फिरवीत राहा. दोनशे झाले.
इकडं ओझरखेड आणि सिन्नर अशी कुस्ती चालू आहे. कुस्तीवर पंच म्हणून पगारे सर काम बघतायत. आणि अलीकडे कुस्ती आखाड्याच्या मध्ये भरी झाली. महासाकोर विरुद्ध नाशिक. काळी जांग घातलेला नाशिकचा पैलवान दांडेकर दीक्षित तालीम संघाचा आणि त्याचा प्रतिस्पर्धी महासाकोऱ्याचा पैलवान. आला सुनील विन्नर आखाड्यावरती आला. त्याचा प्रतिस्पर्धी वैभव तुपे. 5,000 रुपये इनामाची एक तगडी कुस्ती. वैभव तुपे वडाच्या वाडीचा पैलवान हात वरती करा. हो आणि प्रतिस्पर्धी चांदूरचा पैलवान हात वरती करा. आकाश पागेरे गोरा गोमटा हा चांदूरचा पैलवान. गत वर्षी नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करणारे महाराष्ट्र केसरी. पोस्टरवरील कुस्ती मान्यवरांच्या शिवा हस्ते लागते. मान्यवरांचा नाम उल्लेख करा सर. इकडे माग बसा. उठत तिथून उठ. इकडे इकडे मोडे वाजतात. इकडे जागा आहे. मान्यवरांचा नाम उल्लेख करा. तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय प्रशांत अप्पाकड, उपसभापती योगेश भाऊ बर्डे, शेखर नाना देशमुख, बिपिन भाऊ. सुनील विन्नर हात वरती करा. मूळचा अकोला तालुक्यातील आटवाडी गावचा पैलवान सराव करतो सिन्नरला. यांना कोच बाळासाहेब बिन्नर यांच्या कुस्ती अकादमीला. अशी कुस्ती लागली. वा काय तब्येत आहे दोघांची बघा. राखीव आणि रेखीव अंगाची दोघं पैलवान आहे. काय तब्येत आहे. काय सिंग पिऊन झाली की कोका कोला पिऊन झाली. यासाठी तुपाचा गोळा खावा लागतोय, लोण्याचा गोळा खावा लागतोय. 701 रुपया. हो अग्रेसिव्ह झाला वैभव तुपे. बापरे बाप. समोरून आकडी मारण्याचा प्रयत्न होता सुनील विन्नरचा. कब्जा घेतलेला आहे वैभव तुपेनं. हा वैभव तुपे वय वर्ष अवघ 16 आहे. मूळचा तो इगतपुरी तालुक्यातील वेलुगावचा पैलवान आणि सॉरी मूळचा तो बेलुगावचा पैलवान सिन्नर तालुक्यातील आणि सराव करतो भलकरे यांच्या भगूरला. विशालजी भलकवडे यांचा पट्टा. 6 नंबरची कुस्ती पैलवान पवन सूर्यवंशी आणि पैलवान कार्तिक मुरकुटे यांनी लगेच तयार होऊन यायचं आखाड्यामध्ये. पवन सूर्यवंशी पहिला पुकार. कार्तिक मुरकुटे पहिला पुकार. आपणास 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे. ही कुस्ती बरोबर 45 मिनिटांनी चालू झाली. आपली कुस्ती बरोबर 5:55 मिनिटांनी चालू होणार. 7,000 रुपये इनाम असणारी कुस्ती. अलीकडे काळा दोन्ही पायाला काळ्या निक्या पासेला गोरा गोमटा एखाद्या सिने अभिनेत्यासारखा दिसणारा वैभव तुपे हा बेलुगावचा पैलवान बलकवडे यांच्या भगूरला सराव करतो. वाजतात विश्वनाथ विशालजी बलकवडे यांचा पट्टा. जालखेड विरुद्ध सिन्नर ना येता चिंचोलीचा कार्य सिन्नर. हो वैभव तुपेनं पुन्हा एकदा कब्जा घेतला. 5,000 रुपये इनामाची कुस्ती. दोघांची वय जवळजवळ सारखीच आहे. मात्र वजन काहीसा जास्त असलेला वैभव तुपे 74 किलो वजनी गटामधून उत्तर महाराष्ट्र केसरीला महाराष्ट्र चॅम्पियन, उत्तर महाराष्ट्र चॅम्पियन असा हा वैभव तुपे. शिंदेचा पट्टा. हो
बाप रे बाप, पुन्हा एकदा डोक्यावर ग्रीप झाला. वैभव आपसात निकाल घ्यायचा. ओ आता मात्र छडी टांगणार विजय मिळवला. 16 आहे. आता एक पुस्तकाचं दंगल इकडे एक गावाजवळ आपल्या वस्ताद विशालजी भलकवडे यांचा पठ्ठा विजय झाला. म्हटलं काल केव्हा हॅलो 5,000 रुपये नावाचा काय खेळत मानकरी नाही तो? ठरला. खेळत नाही. हा तुम्ही थांब. हो आकाशी कलाचा ध्यान घातलेला विकास मोरे करंगोल गावचा पैलवान सराव करतो बलकवडे यांच्या भगुरला. वस्ताद विशालजी बलकवडे यांचा पट्टा वा एकेरी पटाला लागला. तिथंच कब्जा घेतला विकास मोरेनं. कोथरूडचं महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन ज्यानं गाजवलं. 97 किलो वजनी गटामधून या नाशिक जिल्ह्याला कांस्य पदक मिळवून दिला असा हा विकास मोरे. सरांचा पट्टा आणि त्याचा प्रतिस्पर्धी राऊतमाळकर बेंडकुडे. हो बापरे बाप, घोट्यातून पट तो हल्ला धुडकावला आणि पुन्हा एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झाली. जोडीस जोड आणि तोडीस तोड अशी कुस्ती लागली. महाराष्ट्र चॅम्पियन 97 किलो वजनी साई कुस्ती केंद्र पारणे अहिल्यानगर आणि त्याचा प्रतिस्पर्धी रामचंद्र कांबळे काका पवार कुस्ती संकुल पुणे. अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा पट्टा. ब्लॅक टायगर विरुद्ध व्हाईट टायगर अशी कुस्ती लागली. अमोरे असतात. चड्डी पकडायची नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये चड्डी पकडून कुस्ती खेळली जात नाही. तो नियम अजून आमच्या जिल्ह्याला लागू पडलेला नाही. चड्डी पकडायची नाही. पैलवान अक्षयजी पैलवान चड्डी पकडायची नाही. रामचंद्रजी पैलवान चड्डी पकडायची नाही. ब्लॅक टायगर विरुद्ध व्हाईट टायगर अशी कुस्ती लागली. काळ्या दगडाचा कातीव बुकरा रामचंद्र कांबळे. माणसानं वानानं नव्हे, माणसानं गुणानं चांगलं असावं लागते. राम काले कृष्ण काले तुझे वनानेवाला भगवान पण कालाच आहे. तो पंढरीचा पांडुरंग देखील काळाच आहे. मात्र माणसानं वानानं नव्हे तर गुणानं चांगला असावं लागतंय. अशी एक तगडी कुस्ती आकड्यावरती लागली. हो अहो जांगातच नाही, झुंज 2 वाघांची बघायला भेटणार आहे. आणि या समयाला कुस्तीप्रेमी दिंडोरी तालुक्याचे पीआय साहेब शेगर साहेब इथं उपस्थित झालेले. तेही कुस्तीवर नजर ठेवणे. कुस्तीबद्दल त्यांना अतिशय प्रेम आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नामोल्लेख या तालुक्यामध्ये मोठ्या आदराने केला जातोय. पुन्हा एकदा एकेरी पट आणि कब्जा घेतला. कब्जा घेतला रामचंद्र कांबळेनं. शूटिंग वाले आपण फिरतेच राहा, मागचे गदारोळ करत नाही. म्हणजे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सवानिमित्त या जालखेड नगरीकरांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. माझ्या मते ग्रामस्थांतर्फे घेतला जाणारा सर्वात